कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल कोणतं आहे? आणि या ट्रीटमेंटसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एकंदरीत किती खर्च येतो? म्हणजे मला असा अंदाज आकडा हवा आहे तुमच्याकडून किती खर्च येऊ शकतो? आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात अपेक्स इन्स्टिट्यूट आहे, तर ती टाटा रुग्णालय मुंबई आहे. त्यानंतर मला असं वाटतं, की छत्रपती संभाजीनगरमधलं राज्य कर्करोग संस्था, जी आपली शासकीय कर्करोग रुग्णालय आहे, हे आहे. त्याच्यानंतर नागपूरला सुद्धा कॅन्सर रुग्णालय आहे. रिजनल कॅन्सर इन्स्टिट्यूट्स आहेत. काही प्रायव्हेट पण आहेत. तर अंडर वन रूफ म्हणजे एकाच छताखाली सर्व सुविधायुक्त जे काही कॅन्सर रुग्णालय आहेत, तर ही अशी आहेत. तर इथे आपण घेऊ शकतो. बाहेर जर आता माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे आरोग्यमंत्री महोदय, माननीय सचिव महोदय, माननीय आयुक्त महोदय, माननीय संचालक महोदय, माननीय अधिष्ठाता, माननीय टाटाचे डॉक्टर कैलास शर्मा सर, अकॅडमिक डायरेक्टर, ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली खूप असा एक नवीन मला असं वाटतं, की महाराष्ट्र शासनाने आता एक नवीन पॉलिसी आणलेली आहे. महा कॅन्सर पॉलिसी आणि त्यामध्ये अपेक्स इन्स्टिट्यूट L1 स्टेट लेव्हलच्या ज्या असतील तर त्या L2 आणि L3 म्हणजे आणखी पेरिफेरीला. म्हणजे स्क्रीनिंग करणे, कॅन्सर अ, पहिल्या प्रथम म्हणजे जेवढ्या लवकर डिटेक्ट करता येईल, तेवढ्या लवकर त्या स्क्रीनिंग कॅम्पमधून करणे आणि मग एकदा अर्ली डिटेक्शन झालं की अर्ली डायग्नोसिस झालं की अर्ली ट्रीटमेंट. हा जो सगळा सिक्वेन्स आहे ना, हो या पद्धतीनं आता तो नव्यानं सुरू झालेला आहे. बाहेर जर आपण खर्च करायला म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट घेतली तर ती खूप महागडी आहे. म्हणजे ती जवळपास म्हणजे 4,00,000 पासून 5-10 लाखापर्यंत जशी जी घेतल्या गेली तशी आहे. परंतु आपल्या सर्व शासकीय कर्करोग रुग्णालयांमध्ये अ, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आणि आता आयुष्यमान भारत आणि इतर सर्व ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्याच्या माध्यमातून ही सर्व ट्रीटमेंट ही फ्री होऊ शकते. मोफत दिल्या जाते. मोफत आहे.